रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण जे सह्याद्री प्रश्न मंजुषेत देखील आपलं स्वागत आहे. सह्याद्री प्रश्न मंजुषेसाठी आज रविवार आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. बऱ्याचशा लोकांनी या प्रतियोगितेत आपला भाग घेतलेला आहे. मागचा जो आपला प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यात उत्तरे जी दिलेली लोक आहेत, म्हणजे आपण जो प्रश्न विचारला होता की अशी एक वनस्पती आहे ती जी जर आपल्या तोंडात ती जर तिचा देठ किंवा तिची पानं गेली तर आपली दात पडतात, तर त्याचं योग्य उत्तर आहे रामबेटा किंवा रामेठा म्हणतात त्याला. तर असं योग्य उत्तर दिलेली जे आहेत त्यातले आपण त्यांच्या चिठ्ठ्या आपण हे केलेल्या आहेत. तर बघा यांचा आपण बघा इथं बघा हे आपले प्रमुख पाहुणे आहेत. तर पहिली प्रमुख पाहुणे यांची मी ओळख करून देतो. प्रमुख पाहुणे आहेत आपले दिलीप पाटील मडगावचे, तरुण कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आपल्याला आज या प्रतियोगितेसाठी आपण त्यांना बोलवलं होतं आणि जो आज विनर निवडायचा तो त्यांच्या कडून निवडायचा. आणि त्याचबरोबर आपले तेली आलेत जे आमचे गाववाले आहेत. तर रमेश तेली, तर त्यांनी पण या प्रतियोगितेसाठी त्यांना मी बोलवलं होतं आणि ते आलेत. तर आपण आता ज्यांनी योग्य उत्तर दिलेले आहेत त्यांचं मी नावं सांगतो. अमोल मेंगाने, G7B, इन्व्हेंटिव्ह स्टडी पॉईंट 7488, आशुतोष केसरकर 9670, अभिषेक केसरकर ST8YK, त्यानंतर बशीर बागवान 4512, सुनील शेवाळे 8668 आणि प्रमोद तानवडे 2439. तर अशा ज्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचे आपण याच्यावर नाव लिहिलेले आहेत. आपण आता त्यांच्या चिठ्ठ्या करून या आपल्या बॉक्समध्ये टाकणार आहे. तर चिठ्ठ्या ह्याच्या असं करा आणि अशा टाकूया अगदी व्यवस्थित. तर असा हा आपण जो राबवलेला जो सह्याद्री प्रश्न मंजुषा आहे त्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि अगदी चांगल्या प्रतिसाद मिळाल्यामुळं आपण तो पुढं चालवायचा प्रयत्न करायला लागलोय. आणि यावेळी आपण प्रश्न देखील विचारणार आहे. यावेळी थोडा सोपा प्रश्न विचारणार आहे. मागच्या वेळी थोडासा अवघड प्रश्न विचारला, तर आता यावेळी अगदी सोपा प्रश्न असणार आहे. तर आता याला आपण काय करूया, थोडं हलवून घेऊया. थोडं मिक्स झालेत. हां, आता यांना काय करू आपण, दिलीप पाटलांना सांगूया की त्याच्यातलं चिठ्ठी उचला, त्यात एक चिठ्ठी काढा, बघूया कुणाचं अगदी नाव येते. तर अशा पद्धतीनं आशुतोष केसरकर 9670. तर आशुतोष केसरकर यांचं अगदी आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना आपला यावेळीचा ड्रॉ मिळालेला आहे. तर त्यांनी संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर आहे 7276003232. या नंबरवर त्यांनी संपर्क करावा, आशुतोष केसरकर. तर अशा पद्धतीनं आजचा विनर आपण निवडलेला आहे. आणि आता इथनं आपल्याला जो प्रश्न आपण विचारणार आहे, जो आता त्या प्रश्नाचं उत्तर जे योग्य उत्तर देतील त्यांना आपण अशाच पद्धतीने आपण एक पुढच्या रविवारी विनर निवडायचा आहे. तर आजचा प्रश्न आहे की आपल्या सह्याद्रीत जो पाडगावचं जे धरण आहे, पाडगावचा जो डॅम आहे, तो अगदी आता 30-40 वर्ष झाली बांधून अगदी चांगल्या पद्धतीनं तो लोकांच्या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम, पाण्याचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत. अगदी चांगल्या पद्धतीची पिकं आपल्याला मिळत आहेत. आणि असा जो जे धरण आहे आपलं, त्या धरणाचं नाव काय आहे, त्याला कुठलं नाव दिलंय धरणाचं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. अजून एकदा ऐका की आपला जो भुदरगड तालुक्यातलं, जे कोल्हापूर जिल्ह्यातलं भुदरगड तालुक्यातलं पाडगावचं जे धरण आहे, जे मधाचं गाव पाडगाव म्हणून अलीकडं ज्याचं कॅम्पेनिंग झालं आणि मधाचं गाव पाडगाव म्हणून जे जाहीर केलं गेलं, तर अशा पाडगावातलं जे धरण आहे त्या धरणाचं नाव काय आहे, म्हणजे त्याचं नामकरणाच्या वेळी त्याला नाव काय दिलंय, हे नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अगदी तुम्ही जिथून हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही कुठून बघताय हे पण कमेंट करा आणि त्या धरणाचं नाव तुम्ही कमेंट करा. जी कोण योग्य नाव त्या धरणाचं कमेंट करतील अशांच्यातून आपण एक विनर निवडणार आहे आणि पुढच्या रविवारी. तर अशा पद्धतीनं
आपण हा जो प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम लोकांच्यापर्यंत सह्याद्री पोहोचावी याच्यासाठी आपण राबवलेला आहे. कैलासवासी हरिभाऊ देसाई मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या बक्षिसाचं वितरण करतो. तर अशा पद्धतीनं या प्रतियोगितेत तुम्ही सामील व्हा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर. आणि सह्याद्रीतल्या बऱ्याचसा जो खजाना आहे हा पाहण्यासाठी तुम्ही सह्याद्री डिस्कवरीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून कनेक्टेड राहा. आपण श्रावण महिन्यातला जो पांडवकालीन मंदिरं जे आहेत अशांचे व्हिडिओ केलेले आहेत. अजून बरेचसे व्हिडिओ मौनी महाराजांचा जो मठ आहे त्या मठाचे व्हिडिओ आपण केलेला आहे. तो आज संध्याकाळी अपलोड होईल. तर सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. एक नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन लवकरच भेटू. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.